चला आज मधुमेहाविषयी आपण जाणून घेऊयात. मधुमेह म्हणजे काय? आपण जे काही जेवत असतो, जे काही अन्न खातो त्यापासून ग्लुकोज बनते, शुगर बनते आणि ही शुगर आपल्याला शरीराला एनर्जी देत असते. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो? शुगरचं रूपांतरण एनर्जीमध्ये होण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते आणि ही इन्सुलिन पॅनक्रिया बनवतो. पॅनक्रिया वीक झाला तर इन्सुलिन बनत नाही आणि परिणामी शुगरचं रूपांतरण एनर्जीत होत नाही. मग आपण नुसता गोळ्या खाऊन शुगरला कंट्रोल ठेवली किंवा शुगर बाहेर काढली तर हा तात्पुरता उपाय आहे. यानं आपण बरे होणार काय? तर आपल्याला काय करायला पाहिजे? पॅनक्रियाकडे लक्ष दिलं पाहिजे. या पॅनक्रियाकडे लक्ष नाही दिलं, आपण फक्त गोळ्या खात बसलो तर पॅनक्रिया खराब होणार, अजून कमकुवत होणार आणि इन्सुलिनची निर्मिती कमी होत होत बंद होईल आणि मग वरून इन्सुलिन आपल्याला घ्यावं लागेल. वरून जरी इन्सुलिन घेतलं तरी आपण ते बरे होणार काय? तर नाही. तर यासाठी आपल्याला काय करायला लागणार? इन्सुलिनला आवश्यक अन्न घटक पुरवून त्याला ऍक्टिव्ह करायला लागेल, मजबूत करावे लागेल. जर गोळ्या खात राहिलो तर त्याचे ॲलोपॅथीच्या गोळ्या आहेत, त्याचे दुष्परिणाम आहेत. आपले एक एक पार्ट निकामी करेल. किडनी, आपले हार्ट, आपले ब्रेन, डोळे, हे सगळे पार्ट एक एक निकामी होत जातील. आणि दुसऱ्या बाजूला समजा आपले इन्सुलिन कमी आहे, कमी बनत आहे, तर जे खाल्ल्याला समजा उदाहरणासाठी सांगतो, 1 किलो आपण अन्न खाल्लं आणि त्यातली निम्मीच इन्सुलिन जेवढं बनते तेवढंच पचलं आणि निम्मी रक्तातच राहिली. त्याचा अर्थ काय? समजा 1 किलो अन्न खाल्ले, त्यातलं अर्धाच किलो आपल्या शरीराला लागलं आणि त्या अर्ध्यामध्ये आपल्याला पूर्ण बॉडी शरीराला चालवायची आहे. मग कोणत्या ना कोणत्या पार्टला एनर्जी कमी पडते आणि तो भाग निकामी होत जातो. एक बाजूला शुगर कमी असल्यामुळं शरीर निकामी होतं, दुसऱ्या बाजूला ॲलोपॅथीच्या त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि डबल नुकसान होतं. तर अशा पद्धतीने हा मधुमेह होतो आणि त्या दुष्टचक्रात आपण अडकतो. या दुष्टचक्रातून बाहेर पडा असेल तर आपण पुढच्या भागामध्ये हे बघणार आहोत की कसं शुगर झालेले हे बैल, आता शुगर कशी बरी होईल ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.